पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। एप्स्टेन फाईल्स मधील मुद्द्यांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। पुण्यामधील बालगंधर्व चौकात युवक काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। देशाला नरवण्यांच्या पुस्तकात काय होतं ते देशाला कळायला पाहिजे। आपण पाहतोय की हे सगळे काँग्रेस जे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत आणि पोलिसांनी या ठिकाणी रास्ता रोको ज्या काँग्रेसच्या आंदोलकांनी केलेला होता, युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत। सरकारने जो प्रत्येक तरुण आवाज दाबण्याचं काम जे सुरू आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही फाईल बद्दल केलेलं आहे, या प्रत्येक गोष्टी प्रत्येक जनता जाणते, प्रत्येक तरुणाचा आवाज आहे की प्रत्येक गोष्ट देशामध्ये चुकीची आहे। मग फाईल एक्सपोज होण्यासाठी कारण काय? प्रत्येक गुन्हे एक्सपोज होण्यासाठी कारण काय? एक्सपोज का नाही करू देत फाईल्स? संसदेमध्ये कुठली पण फाईल एक्सपोज, फाईल सारखे मोठे मोठे विषय झालेत संसदेमध्ये, आम्ही प्रश्न विचारतोय पण कुणी उत्तर द्यायला तयार नाहीये। पण पाहतोय की युवक काँग्रेसच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी होते, त्यामुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जातंय।